एवढे पैसे म्हणजे मायनसमध्ये टाकलेत अकाउंटनी. हं, आता शनिवारच्या दिवशी माझं पेमेंट आलं हं, 20,000 रुपये. हं, आणि 2-3 तासांनी हं, कळतंय मला की मी जेव्हा अकाउंट चेक केलं हं. तर दोन तिकडे तीन बघू. तासांनी मला कळतंय की माझं अकाउंट 3 लाखावर मायनसमध्ये गेलंय. हं, तर मग मी शनिवार होता म्हणून रविवारमध्ये बँक बंद असते माझी, बँक ऑफ बडोदा. तर मग मी बँक ऑफ बडोदामध्ये सोमवारी गेले, इन्क्वायरी केली. तर तिथे इन्क्वायरीमध्ये सांगितलं की तुम्ही कुठलं लोन उचललंय का? तर मग लोन उचलल्याच्या नंतर बोलले, म्हणलं की मी तर कुठलं लोन उचललं नाही. कारण की मी बोलतात की मग इन्क्वायरी केल्याच्या नंतर बोलते की 2018 मध्ये 25,000चं लोन उचलले गेले. मग मी माझ्या नवऱ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना बोलले की तुम्ही लोन उचललेलं का? मग त्यांनी पण विचार करून बोलले की हां, मी लोन उचललं होतं. तेव्हा मग मला आठवलं की हा लोन उचललंय करून. तर ठीक आहे, लोन उचललंय तर उचललंय, मी मान्य करते 25,000चं. तर मग ह्या जे मी गेले मुंबईला माझी छोटी बाळं घेऊन, कारण की नवरा तर कमवत नव्हता. नवऱ्यानी काही सपोर्ट केलाच नाही आपण दारू पिण्याच्या नादामध्ये. म्हणजे ते बोलतायत की 2-3 हप्ते माझे पेंडिंग आहेत. मी म्हटलं ठीक आहे, पेंडिंग आहेत. पण एवढ्या वर्षामध्ये 6 वर्षामध्ये मला एकदाही बँकेची नोटीस नाही आली आहे. मग मला कसं कळणार? जर अगोदर आली असती तर मी पैसे पेड केले असते त्यांचे. पण आता 7 वर्षांमध्ये मला जेवढी अकाउंट होल्डमध्ये टाकल्यानंतर, माझी सॅलरी गेल्याच्या नंतर मग मी कसं घर चालवायचं? आणि हे बोलतायत की तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील. मग मी कुठून भरणार? बरोबर. मग तुम्हाला कुठली नोटीस दिली नव्हती? मला कुठलीही नोटीस दिली नाही बँकेने. जशी मला परवाच्या शनिवारी नोटीस दिली आहे, तशी ह्याच्या अगोदर मला कधीही नोटीस दिलेली नाहीये बँकेने. शनिवारी काय नोटीस दिली? शनिवारी मला हे अकाउंट मायनसमध्ये गेलं. तर रविवारी बँक बंद असते. हं, तर सोमवारी जेव्हा मी गेले तिथे इन्क्वायरी करायला, तेव्हा मला ही पेपर दिला हं, आणि सांगितलं की तुम्ही हडपसरच्या ब्रँचमध्ये जावा, तिथे इन्क्वायरी करा, त्यांनी तुमचं अकाउंट सील केलेलं आहे. तर मी इथे विचारते तर ते बोलतात की 2018 मध्ये लोन काढले गेले. तर मी म्हटलं ठीक आहे, मान्य करते काढले गेले. तर मग मला नोटीस का नाही दिली तुम्ही? मी बरोबर. नोटीस जर दिली असती तर मी पेड केले असते पैसे. मी पेड करायला कुठे नाही बोलते. तुम्ही बोलते की सरकार मान्यता तुमची चुकी आहे. मी मान्य करते माझी चुकी. पण जर मला हे लोन उचलल्यानंतर 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी मला जर नोटीस दिली असती, तर माझे पैसे थोडे तरी कमी मला भरावे लागले असते ना. जर तुम्ही 7 वर्षांनी मला धाड मारताय, तर मग 3 लाख रुपये मी कुठून भरणार? बरोबर आहे. एवढंच नाही तर अजून पण अशा लोकांच्या अडचणी आहेत. मग तुमचं काय 8,000 रुपयाचं तुम्ही म्हणताय की 8,000 रुपये यांच्याच कर्मचाऱ्यांनी या विदाऊट परमिशन. बँकेतल्या चेअरमॅननी आपले 8,000 रुपये काढून घेतल्यात, माझी सही खोटी करून. मग तुम्ही सही केली नव्हती तरी पण तुमचे 8,000 रुपये काढून घेतले. हो, माझे 8,000 रुपये काढून घेतलेले आहेत. जेव्हा मला चौकीत बोलावलं तेव्हा मला कळलं की यांनी माझे 8,000 रुपये काढून घेतलेले आहेत. बरोबर. मॅनेजर मॅडम मॅनेजर आणि एक दुसरं एक महत्वाचं म्हणजे या बँकेमध्ये ती मागाची पावती कुठे आहे? ती हे करायला दिली. हा. आपण बघतोय की ही जी अजित नागरी बँक आहे, फुरसुंगीची ब्रँच आहे. या फुरसुंगी ब्रँच मध्ये किती कामाची हायगाई होतीये त्याचं एक लगेच उदाहरण आहे. अमोल वसंत भोसले अशा या नावाने पैसे 25 रुपये भरलेत स्टेटमेंट चार्जेस. आणि हे स्टेटमेंट तरी नाव काय तुमचं? मीना रामू कांबळे. मीना रामू कांबळे असं या महिलेचं स्टेटमेंट काढायचं होतं. आणि अमोल वसंत भोसले यांनी 25 रुपये भरलेत. म्हणजे किती फरक आहे? अमोल नावाच्या लोकांनी पैसे भरायचे आणि मीना नावाच्या लोकांचं स्टेटमेंट द्यायचं. आत्ताचीच 10 मिनिटापूर्वीच हा घडलेला प्रकार आहे. म्हणजे कुठलंही या कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही कामावरती. आणि एवढंच नाही तर ह्या बँकेमध्ये प्रत्येक जण येतोय की माझे डॉक्युमेंट वापरलेत परंतु मी लोन काढलं नाही आणि आता हे लोनची अमाऊंट 2 लाख 3 लाख रुपये अमाऊंट झाली आहे आणि आता ती अमाऊंट आम्हाला भरावी लागेल कारण आमचं सिव्हिल कमी कमी होत चाललंय. मग कुठले आता त्यानंतर एक दुसरा एक महत्वाचा उलगडा असा होतोय की ह्याच्या काय ह्या बँकेमध्ये जे अकाउंट होल्डर आहेत या लोकांनी त्यांच्या अकाउंटमध्ये कुठलाही व्यवहार न करता कुठलेही डॉक्युमेंट न देता बँकेने या अकाउंट अप्रुव्हल केलेले. आणि एवढंच नाही तर या बँकेत अप्रुव्हल झालेली जी लोनची अमाऊंट आहे ही लोनची अमाऊंट देखील बँकेचे कर्मचारी एका स्लिपवरती, मग त्या स्लिपवरती सिग्नेचर डुप्लिकेट आहे ओरिजिनल आहे ह्या गोष्टीची कुठलीही पडताळणी न करता या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जी काही लोनची अमाऊंट आहे ती लोनची अमाऊंट जो कोणी येईल त्याच्या हातामध्ये ही लोनची अमाऊंट दिलेली आहे. हा 2018चा प्रकार आहे. आणि 2018 मध्ये या महिलेनी या ताईनी मीनाताईनी जो 25,000 रुपयाचं लोन घेतलं होतं ह्या 25,000 रुपयाच्या लोनवरती 1.5 वर्षामध्ये 14,000 रुपये व्याज देखील त्या द्यायला तयार होत्या. आणि त्या प्रत्येक आठवड्याला 500-500 रुपये भरत देखील होत्या. 12 हप्ते त्यांनी भरले होते आणि बाकीचे हप्ते काही कारणास्तव त्यांच्याकडून भरले गेले नाही. परंतु या न भरलेल्या काळामध्ये त्यांना कुठलीही नोटीस या अजित नागरी बँकेने दिली नाही. आणि ही नोटीस न दिल्यामुळं त्यांचंही लक्ष
त्या पैशांकडे राहिलं नाही. आणि आज 7 वर्षानंतर त्या मीनाताईला जवळपास 3 लाख रुपयाचा बोजा आता त्यांच्या बँकेमध्ये भरलाय. आणि हे बँकेचे जे काही बोजा आहे ना तो मायनसमध्ये दाखवलाय. आणि त्यामुळं आता हे पैसे भरणार कसे, हे अकाउंट वापरणार कसे, किंवा आपला संसार चालवणार कसे, हा प्रश्न उपस्थित पडतोय. इथं जे काही मॅनेजर होते ते मॅनेजर आपल्या क्रांती न्यूजचे चॅनलचे जे काय आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस हे मॅनेजर इथून उत्तर न देण्यासाठी म्हणजे उत्तर देण्यासाठी ते तयार नाहीत आणि उत्तर न देताच ते पळून गेलेत. आताच ज्यांनी ज्या क्लर्क आहेत त्यांनी अमोल वसंत भोसले अशा नावाची पावती भरली होती आणि मीना नावाच्या महिलेचं स्टेटमेंट दिलंय. ताई काय सांगाल, अमोल नावाचं तुम्ही पावती घेताय आणि मीना नावाचं स्टेटमेंट देताय, ही तुमची चूक झाली असं तुम्ही मान्य करताय का? हो झाली, त्यासाठी सॉरी. हे सोबतच होते सकाळपासून आल्यापासून, त्यामुळे मला वाटलं हे सोबतच आहे. जरी ते सोबत असले तरी तुमच्या बँकेचा रूल आहे की ज्या कस्टमर होल्डरचं जे कस्टमर तुमच्याकडे बँक होल्डर आहे त्याचंच तुम्हाला सिग्नेचर पाहिजे पैसे काढण्यासाठी, त्याचाच तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी अपडेट करण्यासाठी सिग्नेचर पाहिजे, डॉक्युमेंट पाहिजेत, आधार कार्ड पाहिजे. जर स्टेटमेंट जरी कस्टमरला मागायचंय तरी पण त्याचंच डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे, त्यांनीच पैसे भरलेले पाहिजेत. दुसरंच कोणीतरी भरतंय पैसे आणि तिसऱ्याच तुम्ही देताय स्टेटमेंट. चूक झाली आहे का ताई? झाली. हे जे तुमचे मॅनेजर आहेत, एक दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. 2018 मध्ये तुमच्या बँकेमध्ये असा स्कॅम घडलाय असं सांगितलं जातं की तुमच्या कर्मचाऱ्यांनी 5-5 हजार रुपये घेऊन या लोकांचं लोन अप्रुव्हल करून दिलंय. आणि आता ह्या लोन जे काही लोन धारक आहेत हे जे बँक होल्डर आहेत त्यांना आता हे 2-2, 3-3 लाख रुपये भरावे लागतात. 2018 पासून तुम्ही आहेत नाही आहेत काही कल्पना नाहीये मला, परंतु अशा तुमच्या एक महिना झाला जॉईन झालेली. बरं ठीक आहे, परंतु 2018 मध्ये असा स्कॅम घडलाय असं लय लोकांनी भरपूर कस्टमरनी सांगितलंय. आपले जे मॅनेजर आहेत ना ते मॅनेजर आता या कॅबिनमध्ये बसलेले आहेत. मॅनेजर सरांची परमिशन घेऊन त्यांच्या सीसीटीव्ही मध्येच आहे, आपण त्यांची परमिशन घेऊन आपण 2 मिनिटं त्यांना विचारणार आहे. मॅनेजर साहेबांनी लॉक केलेली आहे कॅबिन त्यांची आणि ते त्यांच्या लिगल डिपार्टमेंटला मॅनेजर साहेब आलेले आहेत. मॅनेजर साहेब काय सांगाल, 2018 मध्ये तुमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी 5-5 हजार रुपये घेऊन लोन काढलेले आहे असं त्यांनी सांगितलं जाते, काय सांगाल? खोटा आरोप आहे. हं? आरोप खोटा आहे. आता जे तुमच्या मॅडमनी ही जी पावती दिली, तुम्ही आता मागाशी मला बोलताना सांगितलं की आम्ही जर कस्टमरनी स्लिप भरली, बाहेरून जरी स्लिप कस्टमर एखादा भरून आला तरी पण आम्ही त्याच्या स्लिप भरल्यावरती देखील आम्ही पैसे त्याला देतो, काय सांगेल त्याच्यावरती? पैसे भरल्या पावती मिळते. नाही, तुम्ही मला मागाशी सांगितलं की जर बँक होल्डर आहे ठीक आहे त्याचे पैसे काढायचे आणि तो जर इथं अवेलेबल नसेल, त्यांनी केवळ स्लिप जरी पैसे काढण्याची स्लिप भरून दिलेली असेल तरी पण तुम्ही त्या जो कोणी स्लिप घेऊन आलाय त्याच्या हातात तुम्ही पैसे देता असं तुम्ही सांगितलं मागाशी. सर आमच्या इथं कस्टमरला SMS जातो, फोन कन्फर्मेशन होतं आणि मग पेमेंट होतं. तुम्ही सांगितलं की स्लिप जरी कोणी घेऊन आलं तरी पण आम्ही त्याला पेमेंट केलेलं आहे, हे असे पेमेंट किती केले तुम्ही? नाही सर, क्वचितच पेमेंट होते आमचे असे, नाही कस्टमर स्वतः येतात. कस्टमर स्वतः येतात पैसे न्यायला. कस्टमर तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी बोलले, कस्टमर येतात आहे तुमच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड आहे. तुम्ही आता सांगितलं 2 मिनिटापूर्वी की कुठलीही कस्टमर नसेल तरी पण आम्ही पैसे देऊ शकतो, त्याच्या बाबतीत काय सांगाल? आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेने एक 2,88,000ची अमाऊंट होल्ड केली आहे, मायनस मध्ये टाकली आहे, त्याच्या बाबतीत काय सांगाल सर? असं करण्याचे तुमच्या बँकेला अधिकार आहेत का? सर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 101 अन्वये DDRने वसुली अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत. तर त्यांचं ऑफिस मुख्य शाखा सासवड येथे आहे. तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. आपण माहिती घेऊ, परंतु तुम्ही मागाशी एक स्टेटमेंट दिलं आम्हाला बोलताना नाही की तुम्ही स्लिप वरती केवळ स्लिप सर, सर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पसलीच माहिती मला पाहिजे, तुमच्या पसली माहिती पाहिजे मला. तुमचे जे आहेत ना, आपण तुम्ही ज्या संदर्भात आलाय ती माहिती माझ्याकडे नाहीये. तुम्ही आमच्या हेड ऑफिसला रिकव्हरी डिपार्टमेंटला जाऊन बोलू शकता. हे समजून घ्या, मी तुमच्याकडे यासाठी आलोय की तुम्ही मला बोलले की कस्टमरची जरी स्लिप जरी भरलेली असेल तर स्लिप वरती पण आम्ही पैसे देतो, काय सांगाल सर? कस्टमर आमचे स्वतः येतात इथं, कोण स्लिप वगैरे घेऊन येत नाही. आता तुम्ही म्हणजे असं स्पष्ट बोलताय की तुम्ही 5 मिनिटापूर्वी बोलले नाही. सर आमचे कस्टमर जास्तीत जास्त इथे येतात, कोणीही तसं येत नाही. परंतु कोणी नाही आलं तरी पण तुम्ही देता का पैसे? नाही, आम्ही कन्फर्म करतो फोनवरून. तुम्ही आता तुम्ही बोलले 10 मिनिटापूर्वी की तुम्ही पैसे देता म्हणून. सर प्लीज तुम्ही खोटं प्लीज बोलताय प्लीज असं मला मान्य करा. कन्फ्युज करू नका सर. तुम्ही खोटं बोलताय का सर? आमच्या हिशोबात घोळ होतोय. तुम्ही नाही, प्लीज तुमचे तुम्हाला जी दोन- अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हेड ऑफिसला जाऊन बोलू शकता. नक्कीच आपण बघितलं की हेच त्यांचं सीसीटीव्ही आहे आणि याच टायमिंग मध्ये आता ते जे बँकेचे मॅनेजर आहेत अजित नगरे बँकेचे
त्यांनी 5 मिनिटापूर्वी बोलले होते की कस्टमरनी केवळ स्लिप जरी भरली, ती स्लिपवरती आम्ही त्याची सिग्नेचर किंवा काय हे न व्हेरीफाय करता आम्ही जर स्लिप भरलेली असेल, जसं चेकवरती होतं ना, त्यांनी चेकचं उदाहरण दिलं, आणि तशीच जर स्लिप जरी भरलेली असेल तरी देखील आम्ही त्यांचे पैसे द्यायला तयार असतो. मी त्यांना एक उदाहरण दिलं की जर तिची ज्या बँक होल्डरची स्लिप आहे त्याला मारून हाणून जर कोणी बाहेरून भरली घेतली असेल तर काय करणार. तर त्यांनी मला सांगितलं की जर मग ते तसा प्रकार चेकच्या बाबतीत देखील घडू शकतो, आणि त्याचमुळं आम्ही ही स्लिप व्हेरीफाय न करता त्या बँक होल्डरचे पैसे काढून देत असतो. आणि अशाच प्रकारचे प्रकार 2018 पासून या अजित नागरी बँकेमध्ये घडताना दिसत आहेत आणि घडलेत. आता 2 लाख 3 लाख असं व्याज आणि जे काही अमाऊंट आहे असे बँक होल्डरच्या नावाने आता पडलेली आहेत. उद्या देखील या बँकेमध्ये असे कर्मचारी जे काही ग्राहक आहेत ते येणार आहेत. मी मेघराज गवारे, मला क्रांती न्यूजच्या माध्यमातून त्या प्रत्येक प्रकाराचं रिपोर्टिंग आपण या अजित नागरी बँकेच्या माध्यमातून, अजित नागरी बँकेच्या समोरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.